पुढे कोकणात जातोय। कोकणात गेल्या काही दिवसात कोसळणाऱ्या पावसामुळे जामगेखेड हा रस्ता खचलाय। डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली। मृदू जलसंधारण आणि पीडब्ल्यूडी मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस अतिवृष्टी होते, धुवाधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। चिपळूणमधला परशुराम घाट खचला आणि त्यानंतर मात्र ठिकठिकाणी अशा प्रकारच्या रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या। दापोलीमधला हा जामगेचा रस्ता खचलेला आहे। आपण पाहू शकता सुमारे 100 ते 150 मीटर हा रस्ता खचलेला आहे आणि हा रस्ता जो आहे तो दापोलीकडून खेडकडे जाणारा जवळचा पर्यायी मार्ग आहे आणि याच मार्गावरून वाहतूक सुरू असते। मात्र आता पूर्णपणे वाहतूक बंद आहे, कारण दोन्ही बाजूनी वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आलेली आहे। हा धरण परिसरामधला रस्ता आहे। बाजूलाच इथे एक जामगे धरण आहे आणि या धरणाच्या परिसरामधला हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे डोंगरातलं पाणी आलंय आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही बाजूनी हा रस्ता दापोलीकडून असेल किंवा खेडकडून असेल, या दोन्ही बाजूनी रस्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथे जो धोका टाळण्याचा हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे, परंतु भविष्यात या ठिकाणी जो रस्ता आहे तो धोकादायक होऊ शकतो। याला पर्याय रस्ता म्हणून दुसऱ्या रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे। मात्र आता सध्या पर्याय रस्ता नसल्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। खेडचा जवळचा मार्ग सध्या बंद आहे, परंतु हा मार्ग नेमका कधी सुरू होतो हे जरी सांगता येत नसलं तरी भविष्यामध्ये या ठिकाणी पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे आणि जर का पर्यायी मार्ग जर का सुरू झाला तर खेडसाठी हा जवळचा मार्ग म्हणून त्याचा वापर होऊ शकतो। परंतु आता आपण पाहतोय की हा पर्यायी मार्ग बंद आहे। इथल्या नागरिकांना ये जा करण्यासाठी दापोलीवरून किमान 20 ते 25 किलोमीटरचा वळसा मारून खेडला जावं लागणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर वाशिमच्या करंजा शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना हे नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। याच पावसाच्या पाण्यामध्ये केएन कॉलेज मार्गावरील एसके हॉल जवळ असलेल्या एका दुकानासमोर ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाक्या वाहून गेल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। आपण हे दृश्य पाहतोय। करंजा शहरातली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे। दुकानाच्या बाहेर ठेवलेले हे जे काही पिंप आहेत हे प्लास्टिकचे पिंप वाहून जातानाची ही दृश्य आहेत। कोसळधारा या वाशिममध्ये बरसू लागल्यात आणि ह्याचीच काहीतरी ही जी परिस्थिती आहे ही उद्भवलेली आहे, अशीच काहीशी स्थिती इथे निर्माण झाली आहे। तर पिंपरी